आहे का नाही, जाऊ दे 2 खोल्यांचा प्रपंच आहे, काय फरक पडतो, जमीन जुमलाय. तो म्हणाला 1 नाही 2 नाही 400 एकर जमीन आहे. किती? 400 एकर जमीन आहे. तो म्हणाला एवढी? तो म्हणला 400 एकर जमीन आहे. पण काय, पण सगळी मुरमाड आहे, कशातच पीक येत नाही. आता काय करता 400 एकरला? याने विचार केला जाऊ दे 400 एकर तर 400 एकर, पीक येत नसेल MIDC आल्यावर नका का पीक येईना, MIDC आली तर काय सोनं होऊन जाईल, सोन्याचं घर बांधून राहू आपण, काय चिंता करायचं कारण आहे, हरकत नाही. कसं का असे ना, मुलाला काय, आपल्या मुलीला संसार मुलाशी करायचा आहे, जमिनीशी शेताशी करायचा आहे का? पोटापुरता मुलगा कमावणारा असला, स्वकर्तृत्व संपन्न असला, काय लागतं? आई वडील चांगले पाहिजेत, घरातलं वातावरण धार्मिक पाहिजे, घरात हरिपाठ होणारा घर पाहिजे, तर मुलीचा संसार सुखाचा होतो. काही चुकलं नाही ना? ठीक आहे. काय चिंता करायचं कारण आहे? आई वडील चांगले असल्याशी कारण. याने विचारलं आई वडील? तो म्हणाला काय आई वडील? अरे तुझ्या मुलीला सून म्हणून नाही, तुझ्या आणि तुझ्या बायकोपेक्षा जास्त चांगलं सांभाळतील इतके चांगले आई वडील, इतके चांगले. ओ काही चिंता करू नको, आई वडील दोघही देव आहेत, देव. काय सांगू तू सांभाळलं नशील इतक्या प्रेमानं तुझ्या मुलीला सांभाळतील, सून म्हणून नाही मुलगी म्हणून सांभाळतील इतके चांगले आई वडील. म्हणलं इतके चांगले आई वडील? तो म्हणला फार चांगले आहेत. पण काय? तो म्हणला आई वडील दोघही चांगले आहेत, पण दोघही सावत्र आहेत. दोघही सावत्र कसे असतील? तुम्ही ऐकून घेता, मला तुमची कमाल. दोघही सावत्र कसे असतील? एक कुणीतरी सावत्र असणं मान्य आहे, दोघही सावत्र असतात का? आई आणि वडील दोघही सावत्र असतात. तुम्ही कसं काय ऐकून घेता, काय कळत नाही, झोपेचा परिणाम. दोघही कसे सावत्र असतील? तो म्हणाला दोघही सावत्र. म्हणे कसे काय? म्हणे याच्या आईने याला जन्म दिला आणि बाळणपणाच्या रोगात जुन्या काळामध्ये ती आई गेली. आई गेल्यामुळं हा मुलगा लहान, वडिलांनी विचार केला काय करावं, कसं करावं, मुलाला सांभाळायला कोणी नाही, म्हणून वडिलांनी दुसरं लग्न केलं, याला सावत्र आई आली. वर्ष 6 महिन्यात वडील गेले, म्हणून आईने दुसरं लग्न केलं, सावत्र बापाला. आई सावत्र, बाप सावत्र. आता काय करतात त्या पणला घेऊन? सगळं चांगलं आहे, पण म्हणलं की मागच्या सगळ्या चांगल्याचं वाटोळ करणारा शब्द म्हणजे पण. ऐका, पण शब्द सगळ्याचं वाटोळ कर. दुसरा शब्द आहे म्हणून. विस्तार करत नाही, ही उदाहरणं रात्रभरही चालू राहतील, याला काय कमी आहे, सोडून द्या. म्हणून शब्द आला की तो मात्र मागच्या सगळ्याला घेऊन पुढे येतो. आई मुलाला सांगते म्हणून मी तुला सांगत होते अभ्यास कर. का म्हणून सांगत होते? तू वर्गात पहिला यावा म्हणून मागच्या विचाराला किंमत आली. तू शहाणा व्हावस म्हणून विचाराला किंमत आली. तू गुरुजींचा आवडता विद्यार्थी व्हावास म्हणून, सगळ्यांनी तुझं कौतुक करावं म्हणून, तुला ज्ञान प्राप्त व्हावं म्हणून, या सगळ्याला किंमत येते. म्हणून मी तुला म्हणत होते तू अभ्यास कर. म्हणून शब्द आला की मागच्या सर्व विचारांना घेऊन तो म्हणून शब्द पुढे येतो. ऐका, म्हणून शब्द एकटा येत नाही. म्हणून याच्या पुढे सांगितलेला विचार कधीच महत्वाचा नसतो. म्हणूनच्या आधी सांगितलेला विचार महत्वाचा आणि पणच्या पुढे सांगितलेला विचार महत्वाचा. असा फरक आहे दोन्हीमध्ये. ज्ञानेश्वर महाराजांनी 12व्या अध्यायामध्ये म्हणून पदाचा काय सुंदर वापर केला बघा, वाचा ज्ञानेश्वरी 12व्या अध्यायामध्ये. म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडे तुझी. म्हणोनी साधका, म्हणोनी का? म्हणोनी तू साधका माऊली झालीस तू, का म्हणोनी साधका तू माऊली? त्याचा विचार मागच्या काही ओव्यांपासून ओढून आणावा लागतो. योग सुखाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे, सोहम सिद्धी चेलळे पाळीसी तो, आधार शक्तीचा अंकी वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पालकी परिये देसी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करिसी मनपवनाची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी लेवविसी, 17वियेचे स्तन्य देसी, अनाहताचा हल्लरुगासी, समाधिबोधे निजविसी बुझावुनी. म्हणोनी साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. म्हणोनी का? म्हणोनी एवढं आहे म्हणून तू साधका माऊली झाली.
ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना बोलतात, हे म्हणोनी पद आलं की मागचा सगळा विचार जर घ्यावा लागत असेल तर म्हणोनी लाहो करा. तुकोबाराय उपदेश करतात, म्हणोनी लाहो करा. का म्हणोनी लाहो करा? का म्हणून लाहो करा? याची जी कारण आहेत ती कारण 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी दिली. उपदेश आहे ध्रुपदात, म्हणून लाहो करा. पण हा उपदेश का आम्ही ऐकायचा याच्याकरता जे युक्तिवाद आणि जी चिकित्सा तुकाराम महाराजांनी केली ती पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या चरणामध्ये केलेली आपल्याला पाहायला सापडते. मी सरळ अभंग सांगतो आणि पुढे चालतो, मला गुंतून पडायचं नाही. अभंगाचा भाव जो आहे तो प्रकट करायचा, पुढे चालतो. का म्हणून लाहो करा? का म्हणून लाहो करा? तुकाराम महाराजांनी जी कारण सांगितली ती 3 कारण ऐका. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा. ह्याचा खुलासा नंतर करतो. पाळणाची नाही चिंता ठाव रीता देवाचा म्हणून लाहो करा. आणि तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल म्हणून लाहो करा. दुसरं कारण नाही. विठ्ठला 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 लाहो करा याचा अर्थ गडबड करा. लाहो करणं म्हणजे गडबड करणं, त्वरा करणं, घाई करणं, याला लाहो करा असं म्हणतात. तुकाराम महाराजांचा उपदेश काय? गडबड करा, धावपळ करा, त्वरा करा, बसून राहू नका नुसते. का तुकाराम महाराजांनी आपल्याला गडबड करायला सांगितली याची जी मीमांसा आहे ती तुकाराम महाराजांनी केली, ती वेगळ्या अर्थाने केली. का आम्ही गडबड करावी त्याचं पहिलं कारण तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात, देहनो हे मी सरे, देहनो हे मी सरे, सरे उरला उरे विठ्ठल म्हणून लाहो करा. लाहो करा का म्हटलं त्याच्याकडे येतो, पण एक कारण सांगून येतो. माझ्या वेळेत सगळाच अभंग सोडवणं मला शक्य होणार नाही. जेवढा सुटणं शक्य आहे, जेवढा विचार सांगणं शक्य आहे तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. देह नोहे मी हे सरे उरला उरे विठ्ठल. सरळ आहे. तुकाराम महाराजांनी आपल्याला काय आहे, आपल्या जीवनामध्ये काय उरतं आणि काय सरतं याचं गणित आपल्याला बांधता आलं पाहिजे. सगळंच उरत नाही आणि सगळंच सरत नाही. माणसाच्या जीवनामध्ये सगळंच उरत नाही आणि सगळंच सरत नाही. शोकांतिका सांगू का मानवी जीवनाची? शोकांतिका याच्यात आहे, सगळंच सरत नाही, सगळंच उरत नाही, मान्य आहे. पण शोकांतिका याच्यात आहे, जे उरावं वाटतं ते सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते जन्मोजन्मी उरून बसतं. ही मानवी जीवनाची शोकांतिका. आम्हाला जे उरावं वाटतं ते सरत जातं आणि जे सरावं वाटतं ते उरून बसतं. असं आमचं जीवन आहे महाराज. काय उरणारं काय सरणारं याचं गणित बांधता आलं पाहिजे.
काय सांगू मी? उदाहरण म्हणून सांगतो. जे उरावं वाटतं ते सरत जातं. एक एक उदाहरण सांगतो, अधिक सांगत नाही. जे उरावं वाटतं ते सरत जातं. उदाहरण सांगतो. आयुष्य उरावं वाटतं का सरावं वाटतं? आपल्यापैकी कोण आहे ज्याला सरावं वाटतं? कोणाला वाटतं की मी मरावं म्हणून? कोणालाही वाटत नाही. गाव जरी गोड जेवणाची वाट बघत असलं तरी याला वाटतं का मी जावं म्हणून? जगस्प्रहे आस्पद माऊली बोलतात, एक सार्वभौम पद न मरणे निर्विवाद जगापडी. ज्ञानोबा बोलतात. ऐका, मी आणि वाटोय नाही का वाटावं? तुकाराम महाराजांनी तर म्हटलंय, मरण मागे तो गाढवाचा बाळ. का मागावं मरण? कुणाला वाटतं मी मरावं म्हणून? कुणाला वाटतं मी संपावं म्हणून? कुणालाही वाटत नाही. मी राहावं, माझं अस्तित्व टिकावं, लोकांनी मला किंमत द्यावी, मला प्रतिष्ठा मिळावी. महाभारतामध्ये धर्मराज युधिष्ठिराला यक्ष प्रश्नावली म्हणून जी प्रसिद्ध आहे, त्या यक्षाने यमधर्मराजाने विचारलेले प्रश्न जर बघितले तर त्याच्यातला महत्वाचा प्रश्न हा आहे. मोठा कथासंदर्भ आहे, सांगत बसत नाही. यक्षाने विचारलं, या जगामध्ये सगळ्यात आश्चर्यकारक गोष्ट काय? तेव्हा युधिष्ठिराने ताजमहल म्हटलं नाही, चीनची भिंत नाही म्हटलं, इजिप्तची पिरॅमिड नाही म्हटली. युधिष्ठिराने धर्मराजाने जे उत्तर दिलं ते सगळ्या जगात आश्चर्यकारक काय याचं उत्तर आहे. अहनी अहनी भूतानी गच्छन्ति यमालयम शेषा स्थावरम इच्छन्ति किम आश्चर्यम अतः परम. रोज रोज माणसं दुसऱ्याला मरताना बघतात, मेलेल्यांना पोचवून येतात, तरी मागे राहिलेल्यांना मात्र आपण कायम राहावं असंच वाटत असतं. याच्यापेक्षा मोठं आश्चर्य या जगामध्ये दुसरं कोणतंही नाही. किम आश्चर्यम अतः परम, याच्यापेक्षा काय मोठं आश्चर्य असणार आहे? शेषा स्थावरम इच्छन्ति, मागे राहिलेल्या लोकांना आपण कायम असावं असं वाटतं. कुणाला वाटतं मी मरावं म्हणून? आयुष्य उरावं वाटतं ते सरत जातं, विशेष विस्तार करत नाही. आणि काही गोष्टी सराव्या वाटतात जीवनातून, त्या उरून बसतात. उदाहरण जर सांगायचं झालं तर दुःख. राहावं वाटतं का जावं वाटतं? मज लागी दुःख व्हावे, तुकोबाराय बोलतात. ऐसे कोणी कुणाला वाटतं मला दुःख व्हावं, माझ्या जीवनामध्ये दुःख राहावं म्हणून? दुःख सरावं वाटतं ते उरून बसतं, आणि आयुष्य उरावं वाटतं ते सरत जातं. काय उरतं काय सरतं याचं गणित ज्याला बांधता आलं त्याचं जीवन धन्य झालं. विठ्ठला 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 सगळंच उरत नाही, सगळंच सर. एक विकल्प सांगतो, विस्तार करत नाही. तुम्ही घरी जाऊन अंथरुणावर पडल्यावर याचा विचार करा. मी विस्तार करत नाही. 4 विकल्प ऐका. काही गोष्टी उरून उरतात, काही उरून सरतात, काही सरून उरतात, आणि काही सरून सरतात. विठ्ठला 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 काय उरतं काय सरतं आपल्या जीवनामध्ये हे आपल्याला कळलं पाहिजे. सगळ्यांनाच ते कळत नाही महाराज. जे उरायला पाहिजे ते उरत नाही, जे सरायला पाहिजे ते सरत नाही. मग काय उरलं पाहिजे आणि काय सरलं पाहिजे तो बरा आहे त्याचा निर्देश करा. विठ्ठला 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 विषय असा चालला, काय उरलं पाहिजे आणि काय सरलं पाहिजे. पुष्कळ विस्तार. तुकाराम महाराजांनी याचं आदर्श उदाहरण आपल्या समोर ठेवलं. तुका म्हणे का मरणीची सरे, तुका म्हणे का मरणीची
उत्तमची मोरे कीर्ती मागे, उत्तमची मोरे कीर्ती मागे, हेरती माई के दुखाची देणी, हेरती माई के दुखाची देणी, उत्तमची हा पळपुटेपणा झाला. असं आहे, धर्मशास्त्राला मुळातच आत्महत्या मान्य नाही. धर्मशास्त्राला आत्महत्या मान्य नाही. पुष्कळ त्याचे परिणाम धर्मसिंधूंनी सांगितले. समोर काय बोलावा, महाराजांना कल्पना, मागे चर्चा झाली होती पंढरपुरामध्ये. आत्महत्या करणाऱ्या माणसाला अंत्यसंस्काराचा सुद्धा अधिकार राहत नाही असं शास्त्र. त्याची अंत्ययात्रा काढू नये, त्याच्यावर अंत्यसंस्कार करू नये, त्याला अग्नी, भडाग्नी सुद्धा देऊ नये. मंत्राग्नी तर वेगळा राहील, भडाग्नी सुद्धा नाही. मग त्याचं काय करावं? धर्मसिंधूंनी म्हटलंय, त्याच्या पायाला दोरी बांधून गावातून फरफटत ओढत न्यावं आणि गावाच्या बाहेर कुत्र्यांना खायला म्हणून फेकून द्यावं. आत्महत्या करणाऱ्यांना हा परिणाम सांगितला. मरणोत्तर होणारे परिणाम तर उपनिषदांनी ईशावास्याच्या सुरुवातीलाच आलं. असुर्या नामते लोका अंधेन तमसा वृतः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एकेच्या आत्महनो जनः. आत्महनन करणाऱ्यांना असुर्या नामते लोका अंधेन तमसा. किती, अरे हा लाखो करोडो जन्म तिथं खितपत पडते. असू द्या, तो विषय माझा आता महत्वाचा नाही. मी का बोलत होतो? मरण यावं ते उत्तम यावं, उत्तम मरण. पंढरपूरला गेला, पांडुरंगाच्या चरणावर डोकं ठेवलं आणि उठलाच नाही, उत्तम मरण. माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं आणि पुन्हा वर करायला राहिलाच नाही, उत्तम मरण. हातामध्ये गाथा असताना प्राण गेला, उत्तम मरण. माऊली बरोबर सोहळ्यात चालता चालता जीव गेला, उत्तम मरण. काय सांगू तुम्हाला? हरिपाठ करताना उडी मारली आणि हार्ट अटॅक आला आणि मेला, उत्तम मरण, उत्तम मरण. ही मरण उत्तम आहेत, उत्तमाची मरण यावं ते उत्तम यावं. आणि कीर्ती उरावी ती उत्तमची. उत्तम शब्द देहली दीपन न्यायानं लावायचा. तुका म्हणे, एका मरण्याची सरे उत्तमची आणि कीर्ती उरे उत्तमची. दोन्हीकडे उत्तम शब्द. कीर्ती उरावी माणसाची, ती उत्तम उरावी. नाही तर काय माणूस होता हो, सकाळी 3, दुपारी 4 आणि रात्री 5 बाटल्या लागत होत्या. काय कीर्ती, केवढी कीर्ती. ही असू नये, असली कीर्ती असू नये. महाराज प्राण गेला तरी माणसाने वारी सोडली नाही, उत्तम कीर्ती. ज्ञानेश्वरी शिवाय दिवस गेला नाही, उत्तम कीर्ती. गाथा सगळा मुखोद्गत होता, उत्तम कीर्ती. परोपकार केल्याशिवाय माणसाचा एकही दिवस संपला नाही, उत्तम कीर्ती. या कीर्तीला किंमत आहे. काय उरावं काय सरावं हे माणसाला कळत नाही. आणि हे कळण्याची एक विशिष्ट वेळ असते. आयुष्य जोपर्यंत हातात आहे तोपर्यंतच काय उरणार आहे आणि काय सरणार आहे हे कळवून घ्यावं लागतं. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, म्हणून लाहो करा काळ सारा चिंतन. का म्हणून लाहो करा? काय उरतन काय सरतं हे कळलं पाहिजे, म्हणून लाहो करा. कारण काय असं आहे, थोडस वेगळं बोलतो. काही गोष्टी जीवनामध्ये निवांत कराव्या लागतात आणि काही गोष्टी फार वेगानं त्वरित कराव्या लागतात. सगळंच निवांत करता येत नाही, सगळंच लवकर लवकर आटपूनही घेता येत नाही. काही गोष्टी निवांत करा. शास्त्रांनी केलेलं चिंतन, विद्या मिळवायची निवांत मिळवा. अभ्यास करायचा आहे निवांत करा, तिथं गडबड करू नका. तिथं गडबड करून चालत नाही. अभ्यास करताना निवांत केला पाहिजे. धन कमावताना शांत निवांत कमावलं पाहिजे. गडबडीनं मिळालेलं द्रव्य सकाळी येतं आणि संध्याकाळी जातं. द्रव्य मिळवताना गडबड करायची नाही. विद्या मिळवताना, अभ्यास करताना गडबड करायची नाही. शांत चित्तानं जे प्रमेय सांगितलंय ते अंतःकरणात पूर्ण बुद्धीत उतरून घ्यायचं आणि मग पुढच्या प्रमेयाकडे जायचं. पाहिजे तर त्याच्या लाख वेळेला उजळण्या करायच्या, पण पुढच्या प्रमेयाला, पुढच्या सिद्धांताला हात घालायचा. विद्या मिळवताना सावकाश मिळवली पाहिजे. शास्त्रांनी चिंतन करताना म्हटलंय,
अजरामरवत प्राज्ञो विद्यामार्थमच साधयेत गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरित. काय करा, लवकर काय सावकाश काय याचं चिंतन आहे थोडस. जणू आपल्याला मरणच येणार नाही असं समजून माणसानं विद्या मिळवावी. आपण मरणारच नाही असं समजून निवांत विद्या मिळवायची, निवांत अभ्यास करायचा, गडबडीनं अभ्यास नाही. हल्लीच्या शाळांमध्ये अभ्यास फार गडबडीनं घेतात. सकाळी दुपारी शाळा, ट्युशन, शिकवण्या, अमुक तमुक 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 इतका भडीमार चालू आहे त्याच्यावर. रात्री झोपताना त्या पोराला काही कळत नाही काय शिकलो आणि काय लक्षात राहिलं, काही नाही. परीक्षेपुरतं लक्षात ठेवायचं, परीक्षा झाली की विसरायचं. 8वीतून 9वीत जाणं म्हणजे काय? हल्लीच्या काळातलं सांगतो. 8वीतून 9वीत जाणं म्हणजे काय? शिक्षण क्षेत्रातल्या एका मोठ्या माणसाने मला हे सांगितलं. नाव सांगतो. महाराजांच्याही जवळचं व्यक्तिमत्व, आमच्याही जवळचं, सर्वांना परिचित असणारं मोठं विद्वान वैकुंठवासी रामभाऊ शेवाळकर. रामभाऊने सांगितलं मला. ते असं म्हणाले, महाराज परीक्षेचे निकाल लागले, मी नागपुरात होतो, काही चर्चा आमची चालू होती. ते म्हणाले, परीक्षा पास होणं म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? परीक्षा म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? त्यांना वाटलं काय वाटलं देव जाणे, मला का सांगावं वाटलं, हे मला अजूनही न सुटलेलं कोडं. એટલે 8वीतून 9वीत जाणं म्हणजे काय? म्हटलं काय? ते म्हणाले 8वीतून 9वीत जाणं म्हणजे 8वीत केलेला अभ्यास विसरण्याला दिलेली परवानगी. मागच्या वर्षात आम्ही काय शिकलो याच्याशी आमचा पुढच्या वर्षाशी काही संबंध नसतो. भारतीय शिक्षण पद्धती जी गुरुकुलातून मानवी जीवनाचं कल्याण करून देणारी ही जी शिक्षण पद्धती आहे, त्या पद्धतीमध्ये रामोहरी करी भुवृत इथून सुरू झालं की मरेपर्यंत ते विसरलं नाही, मरेपर्यंत विसरत नाही. राम शब्द कसा चालतो, इकारांत कसा चालतो, वगैरे वगैरे. आता हे व्याकरण आलं पुन्हा. इनंत प्रत्यय म्हणजे काय, इनंत शब्द कसे चालतात, त्याच्यातले अपवाद कोणते, मरेपर्यंत माणसं विसरली नाहीत जुन्या काळात. आताच तसं होत नाही. जाऊ द्या. विद्या मिळवताना सावकाश मिळवा, मरायची चिंता करून. एकाने विचारलं, समजा मिळवताना अर्धवट विद्या आली ना आपण मेलो तर? अर्धवट राहिले, चिंता करू नका. विद्या मिळवताना जर ती अर्धवट आली आणि आपलं आयुष्य संपलं तर पुढच्या जन्मी त्याच्या पुढे शिकायला मिळतं, मागचं शिकायला मिळत नाही. त्याच्या पुढचा विचार आहे आपल्याकडे. मी एक सोपं उदाहरण सांगतो, आपल्याकडचं सोपं सांगतो. बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती आहे, कीर्तन करणाऱ्या, प्रवचन करणाऱ्या मंडळींना बऱ्याच वेळेला असं होतं, महाराज आम्हाला एखादा श्लोक, एखादा अभंग, एखादी ओवी 1000 वेळेला घरी घोकलं बैठकीत बसून तरी ऐन कीर्तनात द्यायचा तू दगा देतेच. होतं का नाही? होतं का नाही सांगा? होतं. असं होतं बऱ्याच वेळेला. 1000 वेळेला घोकून लिहून किती पाठ केलं तरी कीर्तनात ऐन वेळेला द्यायचा तो श्लोक दगा देतोच, आठवतच नाही काही केलं तरी. पण काही काही अभंग असे असतात की काही काही श्लोक असे असतात की एकदा कानावर पडले की पाठवून जातात, त्यांना फार कष्ट करावे लागत नाही. काही काही श्लोक 1000 वेळेला, काही काही अभंग 1000 वेळेला घोकलं तरी तिसरं चरण कोणतं, ध्रुपद कोणतं विसरून जात. नाटाचे अभंग कितीदा पाठ केले तरी ध्रुपदात अडचण व्हायची ती होते का नाही? होतच असतं असं. 1000 वेळेला पाठ केलेला अभंग ऐन वेळेला विसरतो आणि काही वेळेला एकदा कीर्तनात बसल्या बसल्या कानावर पडलेला अभंग मरेपर्यंत लक्षात राहतो. असं का व्हावं? याचं हेच उत्तर आहे. जो अभंग 1000 वेळेला पाठ करूनही विसरला जातो आणि जो अभंग एकदा ऐकल्यावरही लक्षात राहतो, याची कारणं या जन्मात नाही, ती मागच्या जन्मात. आम्ही एकदा ऐकलेला अभंग आम्ही एकदा कानावर पडला की मरेपर्यंत लक्षात राहतो, याचा अर्थ तो एकदाच ऐकलाय म्हणून लक्षात राहत नाही. मागच्या जन्मी तो अभंग 1000 वेळेला घोकलेला असतो म्हणून या जन्मी एकदा ऐकल्याबरोबर लक्षात राहतो. आणि या जन्मी 1000 वेळेला घोकूनही जे विसरून गेलं ना, त्याची चिंता करू नका, पुढच्या जन्मी एकदा ऐकलं की लक्षात राहणार आहे. विठ्ठला विठ्ठला पुष्कळ
विस्तार करत नाही त्याचा अधिक. मुद्दा मला एवढाच सांगायचा आहे की घेतलेली विद्या कधीही वाया जात नाही, अभ्यास कधीही वाया जात नाही, कुणाचाही वाया जात नाही, कसलाही अभ्यास वाया जात नाही. बाकीचं काही वेळ वाया जाईल, बाकी आयुष्य वाया जाईल, पण केलेला अभ्यास माणसाचा कधी वाया जात नसतो. म्हणून विद्या मिळवताना सावकाश मिळवा, धन मिळवताना सावकाश मिळवा. क्षणशः कणशश्चैव विद्यामार्थमच साधय, क्षणे नष्टे कुतो विद्या, कणे नष्टे कुतो धनम. क्षण वाया गेला की विद्येचा तेवढा, अभ्यासाचा तेवढा वेळ वाया गेला असं समजावं माणसं. अखंड एका उपनिषदामध्ये असं म्हटलंय, आ सुप्ते हे आमृते हे कालम नयेत वेदांत चिंतया. माणसाला झोप लागेपर्यंत आणि मरण येईपर्यंत माणसाने आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवावा असं. आ सुप्ते हे, झोप येईपर्यंत, अंथरुणावर पडल्यावर डोळे मिटेपर्यंत काय करायचं? कालम नयेत वेदांत चिंतया, वेदांताच्या चिंतनात काळ घालवा. आ मृते हे, जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसाने काय करावं? आपला काळ वेदांताच्या चिंतनात घालवावा, वेळ वाया घालवू नये हा त्याचा अर्थ. म्हणून अजरामरवत, जणू आपल्याला मरणच येणार नाही असं समजून माणसानं विद्या मिळवावी. आणि गृहीत इव केशेषु, आणि जणू काही मृत्यूनं आपले केस धरलेले आहेत आणि कुठल्याही क्षणी आपल्याला तो उचलून घेऊन जाऊ शकतो असं समजून गडबडीनं धर्माचं आचरण करा. गृहीत इव केशेषु मृत्यूना धर्ममाचरेत, धर्माचं आचरण ताबडतोब करावं. आणि विद्या मिळवताना मात्र सावकाश मिळवावी. काही काही गोष्टी सावकाशीनं करायच्या असतात, काही गोष्टी गडबडीनं करायच्या असतात. काही कोणत्या गोष्टी गडबडीनं करायच्या आणि कोणत्या गोष्टी, हे ढोबळमानानं मी आपल्याला सांगतो. सगळंच गडबडीनं करता येत नाही आणि सगळंच सावकाश करता येत नाही. म्हणून तुकोबाराय बोलतात, म्हणोनी लाहो करा काळ सारा चिंतन. ते एक सूत्र सांगतो, अजून एक जाता जाता एक विचार आला म्हणून सांगून जा. शतम विहाय भोक्तव्य, सहस्त्रम स्नानमाचरे, लक्षम विहाय दातव्यम, कोटिम त्यक्त्वा हरिम स्मरेत. असं एक वचन. 100 गोष्टी सोडून द्या पण आधी जेवण करा. हे सांगायला कीर्तन लागत नाही, मला कल्पना यायची. 100 गोष्टी, शतम विहाय भोक्तव्यम, 100 गोष्टी सोडा आधी जेवण करा. पान वाढल्यानंतर एवढ्या वेळाने येतो, तेवढ्या वेळाने येतो, तूप वाढा मग येतो, एवढा फोन करून येतो, एवढं पत्र लिहून येतो, म्हणू नये अन्नाचा तो अपमान आहे. आणि बायकांनी पुरुष पानावर बसल्याशिवाय पानच वाढू नये. त्याचे 2 फायदे असतात. एक तर गरम गरम खायला मिळतं, पहिला महत्वाचा फायदा. दुसरा गौण आहे, अन्नाचा अपमान होत नाही. ते गौण आहे, पण गरम गरम खायला मिळतं हे महत्वाचं. असो, का बोलतो मी? 100 गोष्टी सोडा पण आधी जेवण करा. 1000 गोष्टी सोडा पण आधी स्नान करा. 1000मध्ये 100 येतात का? येतात. म्हणजे स्नान केल्याशिवाय जेवण करू नका. 100 गोष्टी सोडा आधी जेवण करा, 1000 गोष्टी सोडा आधी स्नान करा, 1,00,000 गोष्टी सोडून द्या पण आधी दान करा. जेवण होत राहील, स्नान होत राहील, त्याचा काही फार महत्वाचा विषय नाही. थोडा उशिराने स्नान केलं, थोडंसं पाप लागेल ठीक आहे, पण दान करा आधी. कारण दानाची वेळ उलटून गेली की पुन्हा येईलच असं नाही. ती भावना एकदा मनातून निघून गेली की पुन्हा दान करावं असं वाटेलच असं नाही. दानाकरता आवश्यक असणारं मनोधैर्य त्यावेळचं निवृत्त झालं की पुन्हा ते धैर्य एकत्रित करण्याकरता आवश्यक असणारे प्रयत्न केले जातीलच असं नाही. 1,00,000 गोष्टी राहू द्या बाजूला. मित्र आलाय बोलतोय, राहू द्या, तो थांबेल बसेल, आधी दान करा. कर्णाच्या चरित्रात आहे, कर्ण दाढी करायला बसला, अनेक याचक समोर आला. कर्णानं डाव्या हाताला असलेली, आता दाढीचं पाणी होतं वाटीत, कर्ण राजा आहे, त्याच्या दाढीचं पाणी प्लॅस्टिकच्या वाटीत तर नक्की नसेल, सोन्याच्या वाटीत. त्यांनी डाव्या हाताने सोन्याची वाटी उचलली आणि ते याचकाला देऊ केली. याचक म्हणाला, महाराज नको, तुम्ही श्मश्रू करता, दाढी करता आहात, ही अवस्था चांगली नाही, तुम्ही स्नान करा. बरं बाकीचंही जाऊ द्या, डाव्या हातात मला तुम्ही दान देता, निदान उजव्या हातात तरी वाटी घेऊन दान द्या. कर्णानं सांगितलं, बाबा डाव्या हातातली वाटी उजव्या हातात येईपर्यंत माझी बुद्धी बदलली तर काय करू, घेऊन जा. लक्षम विहाय दातव्यम, 1,00,000 गोष्टी सोडून द्या पण आधी दान करा. 100 गोष्टी सोडा आधी जेवण करा, 1000 गोष्टी सोडा आधी स्नान करा, 1,00,000 गोष्टी सोडून द्या आधी दान करा.
आणि कोट्यवधी गोष्टी बाजूला ठेवा, पण आधी नामस्मरण करा. विठ्ठला विठ्ठला पुष्कळ त्याला प्रमाण आहे. म्हणून लाहो करा, का गडबड करा? कारण सांगतो थोडस नवीन परिभाषेत बोलतो. आपण शहरामध्ये राहणारी मंडळी आहात. तुकाराम महाराजांचं वाङ्मय हे केवळ शाळा न शिकलेल्या, केवळ अंधश्रद्धा असणाऱ्या, केवळ धोतर नेसणाऱ्या, पटका बांधणाऱ्या आणि फक्त गाड्याची सुविधा असताना सुद्धा चालत चालत पंढरीला जाणाऱ्या निरक्षर वारकऱ्यांकरता नाही. ऐका, लोकांचा हा भ्रम आहे. तुकाराम महाराजांचं वाङ्मय आपल्याला पटेल न पटेल, पण जीवनमुक्तांनी सुद्धा वाचून आनंद भोगावा असं वाङ्मय. तुम्ही सांप्रदायिक अभिनिवेश म्हणा, मला तुम्ही वारकरी माणसं अशीच असता म्हणा, तुमच्या डोळ्याला विचाराची झापडं आहेत म्हणा, मी सगळं मान्य करतो. पण तरीही एक विधान मी आपल्या समोर करतो. तुकाराम महाराज हे कधी शाळेत गेले असतील नसतील याची चर्चाच मला करायची नाही. मला आपल्याला एवढंच सांगायचंय, जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा गाथ्यात नाही. ऐका, जगामध्ये असा विषय नाही ज्याची चर्चा तुकोबारांनी गाथ्यामध्ये केली नाही. कुठल्या विषयाला स्पर्श केला नाही असा विषयच सोडला, प्रपंच असो अथवा परमार्थ असो. इतकं व्यापक तुकाराम महाराजांचं वाङ्मय. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतन. या अभंगामध्ये, या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी, नवीन लोकांना मी काय सांगतो ते कदाचित कळेल, नियोजन शास्त्राचा एक महत्वाचा सिद्धांत मांडला. ऍडमिनिस्ट्रेशन हा मराठी शब्द लवकर कळेल. नियोजन शास्त्र म्हणजे कळायचं नाही. ऍडमिनिस्ट्रेशन नाही. कोट्यावधी लक्षावधी रुपये देऊन MBA ला ऍडमिशन मिळत नाही. पण तिथले सिद्धांत तुकाराम महाराजांनी फुकट सांगितले तर गाथा वाचायला कुणी तयार नाही. असं विचित्र झालं. अत्यंत महत्व, व्यवस्थापन शास्त्राचा अत्यंत महत्वाचा सिद्धांत तुकोबाराय या चरणामध्ये सांगतात. म्हणून लाहो करा काळ सारा चिंतने, गडबड करा चिंतनामध्ये काळ सारा. व्यवस्थापन शास्त्र काय शिकवतं? या शास्त्राचा मूलभूत सिद्धांत हा आहे. 3 तत्वावर व्यवस्थापन चालतं. काम, उपलब्ध असणारा वेळ आणि कामाचं आणि वेळेचं व्यस्त प्रमाण असेल तर कोणत्या कामाला अधिक प्राधान्य द्यावं याच्याकरता आवश्यक असणारा वेग. या 3 तत्वावर जगातलं कोणतंही व्यवस्थापन शास्त्र चालतं. याच्या पलीकडे त्याला दुसरा सिद्धांत नाही. ऐका, कार्य, काळ आणि वेग. आमच्या हातामध्ये वेळ किती उपलब्ध आहे? 1. आम्हाला कामं काय करायची आहेत? 2. आणि वेळ कमी असेल आणि कामं जास्त असतील तर उपलब्ध कामांपैकी कोणत्या कामाला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे? आता प्राधान्य म्हणजे अवघड, प्रायोरिटी हे कळेल पटकन. कोणत्या